गुरुजी, मुहूर्त हा उत्तमच हवा. मुहूर्त अगदी उत्तमच काढणार आम्ही. मुहूर्त असा असेल की या मुहूर्तावर राजे सिंहासनावर बसले तर त्यांच्या पराक्रमाचा सूर्य साऱ्या विश्वावर तळपेल. छान. ह्या परता दुसरा आनंद नसेल गुरुजी. मुहूर्त सर्व राज्यात सुखशांती नांदू दे. प्रत्येकाचे मनोरथ पूर्ण होऊ दे. असा एक मुहूर्त दिसतोय मला. कोणता मुहूर्त? माघ शुद्ध सप्तमी. या भाग्यशाली तिथीवर राजे जर का सिंहासनावर बसले तर ते त्यांच्याकरता भाग्यकारक ठरेल. उत्तम. मग निश्चित करा आणि त्या तिथीवर कुंकवाचे गंध शिंपडा. शक्यतो याच मुहूर्तावर विधी संपन्न व्हावा. पण कामं तिथल्या तिथे व्हायची असतील तर एवढा वेळ अपुरा पडेल. मग राजांना तसं सांगायला पाहिजे. हो, राजांना कळवा. म्हणजे मग माघ शुद्ध पंचमीला मंगळवारी राज्याभिषेकाच्या मंगल कलशाची प्रतिष्ठापना करता येईल. हो, हे उत्तम होईल. राजांच्या कानावर घालावे. मुहूर्तही निश्चित करावा. म्हणजे मग समारंभाच्या अक्षता देव देवतांना पाठवता येतील. जी, तुम्ही अक्षता पाठवा आणि हाच मुहूर्त पक्का समजावा. तयारी म्हणाल तर राज्याभिषेक सोहळ्याची आमची तयारी पूर्ण झाली. दुर्गादास जी, क्या खबर? खबर तो अच्छी है शहजादे, लेकिन ये क्या दुर्गादास जी, खबर अच्छी भी कह रहे हैं और हिचकिचा भी रहे हैं आप. क्या करना शहजादे, क्या बोलना? जो है सो बोल दीजिए राणा जी. शहजादे, खबर मिली है कि शंभू राजे बहुत जल्दी सिंहासन पर बैठ जाएंगे. सारी तैयारियां हो चुकी हैं. ये तो बहुत ही अच्छी बात है. पर शहजादे, हमको तो आमंत्रण ही ना है. तो हम जाना चाहे तो भी कैसे? इसमें फिक्र करने वाली कौन सी बात है राणा जी? संभाजी के जिंदगी का इतना बड़ा जश्न और हम उसमें शामिल ना हो. शहजादे, शहजादे, एक तो हमें आमंत्रण ही ना है. बिना आमंत्रण के जानो कैसे? और दूसरी बात, अब नजराना देने के वास्ते हमारे पास कुछ ना होए. माना कि हम चले भी जाए तो नजराना क्या देंगे? प्रश्न घणो मोटो होवे छे. दुर्गादास जी, आप ही ने हमें शहजादे से शहंशाह बनाया है. इसीलिए तो कह रहे हैं कि हीरे, हाथी, रत्न कुछ तो होना चाहिए. दुर्गादास जी, संभाजी हमारे बचपन का दोस्त है और आपकी नजरों में हम शहंशाह हैं. जी. तो राजा शहंशाह को नजराना देता है, शहंशाह राजा को नहीं. शहंशाह की दोस्ती ही राजा के लिए सबसे बड़ा नजराना होता है. संभाजी के ताशपोशी के जश्न में शामिल रहना ही उनके लिए सबसे बड़ा नजराना होगा. समझे? ताजपोशी का जश्न हो रहा है वजीर आलम. और हमारे शहजादे अकबर वहां पर नजराना लेकर जाएंगे. लानत है, लानत. या खुदा, हम ये क्या देख रहे हैं, क्या सुन रहे हैं? खजूर इतने जल्दी पक गया है. थोड़ा आहिस्ते जहांपना, हमें आपकी फिक्र होती है. आपको हमारी फिक्र हो रही है वजीर आलम, और वहां हमारे शहजादे अकबर को देखिए, वो बेफिक्र हैं. कुछ गलत खबर तो दक्कन से आई नहीं. गलत आदमी की सही खबर है वजीर आलम.
संभाजी की ताजपोशी हमारे लिए वैसी एक सिरदर्द बनी हुई है, और ऊपर से हमारे शहजादे वहां पर खुशियां मना रहे हैं। जब हमारी ताजपोशी हुई थी तो शिवाजी और संभाजी अपना प्यारा दक्कन छोड़ के हमारी खिदमत में आए थे। उन्होंने हमारी कदम बोसी की थी। जी जहांपना। वक्त का तकाजा देखिए, जमाना उल्टा हो गया है। संभाजी की ताजपोशी हो रही है और हमारा शहजादा अकबर उसकी कदम बोसी करने जा रहा है। उस दलील में इतनी तमीज भी नहीं है। दुश्मन के यहां जाकर बैठ गया है वो। जिले सुबानी सब्र कीजिए। क्या सब्र रखें? सब्र का वक्त अब खत्म हो चुका है वजीर आलम। उस तौहीन की कीमत तो संभाजी को चुकानी ही पड़ेगी। उसे उसकी औकात दिखानी पड़ेगी। इंशाअल्लाह ये वक्त बहुत जल्दी आएगा, बहुत जल्द। अव कोण काय करतय? कोणाची बिशर लागून गेली आहे? तरीही मामासाहेब, आता तेवढं सोपं नाही राहिलं. अहो चतुरंगी सेना आपली मोजायची म्हणली तरी 4 दिवस लागतील मोजाया. एवढं मोठं गोडदळ आहे आपलं. 1.25 लाख घोडा आहे पागेला. हा 1.25 लाख जातीवंत घोड, एकदम कडक बंदोबस्त. परंतु सरनोबत आपली उत्तरेकडची सीमा दुर्लक्षित आहे. हा कल्याणकडची हाय खरी, पण ती बी आवडू की. मग काही चिंताच नाही. हा राणी साहेब, राजांच्या मिरवणुकीची सगळी तयारी झाली आहे. केरळच्या माणसांनी 2 हत्ती रंगवून पिलखान्यात ठेवले आहे. गळ्यात सोन्याची घंटा, साखळ्या, झूल, चांदीची अंबारी, सर्व जय्यत तयारी झाली आहे. अरे वा 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 वा. आता फक्त शंभूराजांनी याचं सिंहासनावर बसायचं आणि म्या ते डोळं भरून बघायचं. या पवित्र सिंहासनाकडे पाहताना आबासाहेब आज तुमची आठवण येते. याच सिंहासनावर बसून तुम्ही रयतेचं हित साधलं, लोककल्याणाचा विचार केला, गोरगरीब रयतेच्या जीवन साफल्याचे निर्णय घेतले. या सिंहासनावर बसण्याचं आम्हाला बळ द्या, हिम्मत द्या. खरं तर आबासाहेब, तुमच्या जागी कोणी बसावं? साक्षात इंद्राची सुद्धा ती योग्यता नाही. मग आम्ही कोण? म्हणूनच आम्ही सचिंत आहोत, भांबावलो आहोत. आबासाहेब, आऊसाहेब, आम्हाला हिम्मत द्या. तुमच्या या लेकराला, शंभू बाळाला धैर्य द्या. बाळ शंभूराजे, आऊसाहेब, आऊसाहेब, तुम्ही आला? आम्ही कुठे गेलोच नाही. यायला आऊसाहेब, तुम्हीच म्हणता ना, रायगडास खांदा देण्यासाठी आम्ही पायथ्याशी आहोत म्हणून. होय आऊसाहेब. आम्ही इथेच आहोत आणि तुमच्या सोबत आहोत. घारीसारखे घिरट्या घालतो आहोत रायगडावर. आम्ही सगळे जाणत आहोत. आम्हास ठाऊक काय आऊसाहेब? भांबावले आहात. असे भांबावून जाऊ नका. आऊसाहेब, पण आबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे जीव दडपून जातो. गरज नाही. तुम्ही नरसिंहाचे पुत्र आहात हे दाखवून देणार आहात. आम्हाला खात्री आहे. आता फक्त एक करा. जी. हा सोहळा साजरा करा आणि उदंड कीर्तिवंत व्हा.
बाळराजे, आमच्या तोंडात अजूनही बाळराजेच येत. आपण राजे आहात, उद्या छत्रपती होणार, पण मायेपोटी शब्द येतात. आऊसाहेब, रयतेचे मनुष्यत्व घराचे घरपण टिकवा. घरात भाऊबंदकीला थारा देऊ नका. धाकट्यांना पोटाशी जवळ धरा, त्यांना मांडीवर बसवा. सह्याद्री पर्वतावरच्या मातीच्या ढिगाऱ्यांचे वज्रगड झाले आणि शिवभारत साकारला. हे आबादित ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. जी आऊसाहेब, ते अबाधितच राहील. ते अबाधित ठेवतील, संशय. आबासाहेब, आऊसाहेब, आपले शंभूराजे खात्रीशीर ही जबाबदारी पार पाडतील. कारण शंभूराजेंच्या बालपणास आऊसाहेबांच्या संस्कारांचा आळ होता. तिथल्या मावळ मातीतल्या मराठी माणसाच्या मायेचं कुंपण होतं. शिवाय तुमचा आदर्श, तुमचा संस्कार आमच्या मनात झिरपलाय आबासाहेब. आम्हाच ते ठाऊक आहेच. तरीही शिवबा यांच्या मनात सिंहासनावर बसायचे म्हणून अनेक सवाल आहेत. कसले सवाल शंभूराजे? आता यापुढे कसलेही सवाल नाही. तुम्ही उभे राहिलात की सवाल आपोआपच विरघळून जातात. शंभूराजे, या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तानाजी मालुसरे, सिधोजी निंबाळकर, सूर्यराव काकडे यांच्या पावलांनी जा. असंख्य माता माऊलींनी त्यांच्या कपाळावरचं पुसलेलं कुंकू आठवा. पोटचं पोर गमावलं, घरातला करता पुरुष गेला. शंभूबाळा, त्यांनी केलेला त्याग हा खूप मोठा आहे. कधीही विसरू नका. आपलं हे स्वराज्य उभं राहावं म्हणून स्वतःची पर्वा न करता ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्यांना आठवा. जी आबासाहेब. आणि साधू संतांना, गोसाव्यांना आठवा. आणि त्याचबरोबर 18 पगड जाती जमातींना आठवा. आणखीन एक गोष्ट आठवा. आठवाल? जी आऊसाहेब. शिवपिंडीवरच्या कापल्या करंगळीस वाहत्या रक्तास आठवा. आग्र्याच्या कैदेस आठवा. दिलेर खानाच्या काव्यास आठवा. मथुरेच्या एकाकीपणास आठवा. आणि तुमच्या मातोश्रींना आठवा. सईबाई साहेबांना आठवा. त्या सावळेपणाच्या सोन रसात भिजून मग सिंहासनाकडे जा. जाताना दूध आई धाराऊने पाजल्यानंतरचे ओठ पुसत पुतळा मातोश्रींच्या पायांना स्पर्श करीत जा. आणि मग सिंहासनावर बसा. तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद. शंभूराजे, या गडावर असलेल्या प्रत्येक गोरगरिबाचा, या संपूर्ण रयतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे. शंभूराजे, तुम्ही एकटे नाही आहात. हे संपूर्ण रयत तुमच्या बरोबर आहे. रयतेचा विश्वास तुमच्या सोबत आहे. आऊसाहेब, आबासाहेब, आम्ही हे सारं लक्षात ठेवू. आणि हो, मनावर कोणतंही दडपण ठेवू नका. शंभूराजे, तुम्ही उद्याचे छत्रपती आहात. तुमची मनगट ही शिवपोलादाची आहेत. ते खंबीर कणखर आहेत.
जी आबासाहेब. उत्तम राज्य करा. रयतेला पोटाशी धरा, जसे तुमच्या जन्मदात्यांनी केले, आमच्या शिवबांनी केले, आणि तुम्ही ते कराल याची खात्री आहे आम्हाला. आम्हासही संशय नाही. तुम्ही करालच. जखमांचा कधी हिशोब ठेवू नका, गावांची मोजदाद करू नका. मग बघा हे सिंहासन तुमच्यामुळे कसं झळाळून उठतं ते. आमचं भाग्यच आहे हे की शंभूराजे, तुमच्या आजोबांनी महाराज साहेबांनी स्वराज्याचं बीज लावलं. तुमच्या वडिलांनी ते वाढवलं, मोठं केलं, आणि तुम्ही त्याचं रक्षण करताय. तोच आमचा आनंद. शंभूराजे, आऊसाहेबांच्या आशीर्वादानं सुरू झालेली ही छत्रपतींची परंपरा या राज्याभिषेकानं तुम्ही अखंड सुरू ठेवताय. आमचे आशीर्वाद आहेतच. जबाबदारीनं राहावं एवढंच सांगेन. सुखी भव, चिरंजीव भव. आयुष्यवंत भव, यशस्वी भव. होय, आम्ही जबाबदारीनेच राहू. रयतेचे हित अबाधित ठेवू. लोककल्याणासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहू. रयतेची कदापि हेळसांड होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. घरातीलच नव्हे तर वाड्या वस्त्यांवरची भाऊबंदकी आम्ही मोडून काढू. वर्षानुवर्ष वाटा रोखणारे पाषाण फोडून वैभवाचे झरे निर्माण करू. हरेकाच्या अंगणात सुखाचं, समाधानाचं कारण जे असेल, स्वराज्यातला प्रत्येक तरुण सुखी असेल, माता माऊल्या समाधानी असतील. आबासाहेब, तुमचं जे संकल्पित तेच करणं आम्हास अगत्य. ते करणं हेच आमचं जीवन, आणि त्यासाठी कोणत्याही त्यागास आम्ही तयार आहोत. आणखी एक, या सिंहासनावर बसण्या अगोदर आम्ही आमचा जीव या सिंहासनावरून ओवाळून टाकू. त्यानंतर आम्ही आमचे नसू, कुटुंबाचे नसू, आम्ही असू ते स्वराज्याचे. आम्ही असू ते आमच्या प्राणप्रिय रयतेचे. शकदम. आप बार बार उस बागी अकबर की तरफदारी करना बंद कीजिए. हमने कितने खत लिखे, कितने पैगाम भिजवाए, लेकिन नहीं माना वो. जहां मिला उसका फिर थंबास. हद है. बादशाह सलामत, दिल छोटा ना करें. बस, अभी आपको किसी नतीजे पर पहुंचने की जरूरत नहीं है. हम फैसला ले चुके. जी जहां बना. जाइए, हमारे चहीते बेटे शाह आलम को हमारा फरमान पहुंचाइए कि बागी अकबर को हमारे पास पकड़ कर ले आए और हमारे कदमों में पटक दे. एक और बात, शाह आलम से कहिए, हम चाहते हैं कि संभाजी हमारे सामने आए, जिंदा या मुर्दा. हम भी देखना चाहते हैं क्या ऐसा है उसकी शख्सियत में कि उसने हमारे चहीते बेटे को गुमराह कर दिया. ऐसा क्या जादू है इसमें कि
हमारा बेटा उस काफिर की ताजपोशी में बिना न्योते के जा पहुंचा। जाइए, शाह आलम को आलमगीर औरंगजेब का फरमान पहुंचाइए। उसे कहिए कि हमें संभाजी और बागी अकबर दोनों ही चाहिए हमारे सामने। गिरफ्तार कर लो उन्हें। जी जहापना।